वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील 5व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध युनायटेड अरब अमिराती संघ आमने सामने असणार आहेत। दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे। टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत विजयी सलामी दिली, तर यूएईला नेपाळकडून पराभूत व्हावं लागलं। प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 3 सामने खेळले जाणार आहेत। त्यामुळे आता यूएईला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत टीम इंडिया विरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे। ईशा रोहित ओझा ही यूएईचं नेतृत्व करणार आहे, तर हरमनप्रीत कौर हिच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरू झालंय। पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होती। टीम इंडियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती, त्यामुळे यंदाही भारतीय क्रीडाप्रेमींना खेळाडूंकडून त्यापेक्षा भरीव कामगिरीची अपेक्षा आहे। भारताने 1900 साली ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हापासून आतापर्यंत भारताने वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर एकूण 35 विविध पदकं जिंकली आहेत। तसेच टीम इंडियाने हॉकीमध्ये सर्वाधिक 8 मेडल्स पटकावली आहेत। यामध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे। भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेचे यजमानपद असलेल्या T20 आशिया कप मध्ये खेळतय। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात केली आणि पाकिस्तान विरुद्धचा सामना 7 विकेट्सने जिंकला। मात्र आता भारतीय संघाला ऑफ स्पिनर श्रेयांका पाटीलच्या रूपाने मोठा धक्का बसलाय। तिच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे आणि टीम इंडियाला महिला T20 आशिया कप मध्ये आज यूएई संघाविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे। आशिया कप 2024 स्पर्धेतील चौथा सामना जिंकून वुमन श्रीलंका क्रिकेट टीमने विजयी सलामी दिली। बी ग्रुप मधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील या सामन्याचं आयोजन हे रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं होतं। बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी 112 धावांचं आवाहन दिलं होतं, मात्र यजमान श्रीलंकेने हे आवाहन 17 बॉल राखून पूर्ण केलं। विश्मी गुणरत्ने ही श्रीलंकेच्या विजयाची नायिका ठरली आणि विश्मीने श्रीलंकेकडून सर्वाधिक 51 धावांची खेळी केली, तर बांगलादेशकडून नाहिदा अख्तर हिने 3 विकेट्स घेतल्या। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना भारतीय तीरंदाजी संघात मोठी घडामोड घडली आहे। कोरियन प्रशिक्षक बेक मुंग की यांना अधिस्वीकृती नाकारण्यात आल्यामुळे त्यांना भारतात परतावं लागणार आहे। भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपली अधिस्वीकृती नाकारल्याची टीका बेक यांनी केली आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतीय कुस्तीपटू पदके मिळवतील असा विश्वास लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या योगेश्वर दत्तेने व्यक्त केलाय। अनुकूल ड्रॉ मिळाला तर गतस्पर्धेपेक्षा अधिक पदकांचा आशावादही योगेश्वरने व्यक्त केलाय। या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे 6 मल्ल पात्र ठरलेत आणि कुस्तीच्या स्पर्धा 5 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत। 6 पैकी अमन सेरावत हा एकमेव पुरुष कुस्तीपटू आहे, तर उर्वरित 5 महिला कुस्तीगीर आहेत। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय नेमबाजांची अधिक चांगल्या पद्धतीने तयारी करता आली असती, असं मत आशिया स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता नेमबाज रंजन सोधीने व्यक्त केले। खेळाडूंची गरज ओळखण्यासाठी राष्ट्रीय फेडरेशनमध्ये अधिकाधिक खेळाडूंची आवश्यकता आहे, मात्र स्पर्धा तोंडावर आलेली असताना राष्ट्रीय रायफल संघटनेने 21 नेमबाजांचा संघ जाहीर केला। हा संघ अगोदर जाहीर करता आला असता तर खेळाडूंना तयारीसाठी अधिक वेळ मिळाला असता। असे असले तरी भारताच्या या जम्बो नेमबाज संघाकडून पदकांच्या आशा आहेत, असाही विश्वास सोधीने व्यक्त केला। पॅरिस येथे ऑगस्ट मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकच्या आखाड्यात मांडेशातील आटपाडीच्या मातीत घडलेले सचिन सर्जेराव खिलारी आणि सुकांत इंद्रजित कदम उतरणार आहेत। राज्यातून पॅरा ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या 12 खेळाडूत आटपाडीच्या या दोघांचा समावेश आहे। जागतिक क्रमवारीत दोघेही अव्वल स्थानी असल्याने त्यांच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे, तर पदक मिळवण्याचा दोघांनाही विश्वास आहे।